सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो डीएमईचा दॅट इज डिझाइन ऑफ मशीन एलिमेंटचा युनिट नंबर 3 जो आहे पॉवर स्क्रूचा, त्याचा एक इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे जे रिपीटेडली विचारले गेलेले आहे 5 ते 6 मार्काला 3-4 वेळा। तर आपण तो न्यूमेरिकल काय करणार आहे आज बघणार, सॉरी डेरिवेशन जो आहे रिपीटेडली विचारलेला तो डेरिवेशन बघणार आहे। तर डेरिवेशन जो आहे तो बेस्ड ऑन पॉवर स्क्रू वरती आहे, जो त्याचा ओव्हरकम कॉलर फ्रिक्शन फाइंड आउट करायचा। दॅट इज द क्वेश्चन इज लास्ट रीड द ओव्हरकम द कॉलर फ्रिक्शन द टॉर्क ऑफ द टॉर्क एक्सप्रेशन, म्हणजे टॉर्क एक्सप्रेशन साठी जो काही कॉलर फ्रिक्शनचा जो काही डेरिवेशन आहे ओव्हरकम साठी, तर त्या केस मध्ये आपल्याला जो तो डेरिवेशन आहे तो नाही का आपल्याला करायचा आहे। डेरिवेशन अगदी छोटे आहे 3 ते 4 ओळीचा, तुम्हाला डेरिवेशन ड्रॉ करायचं आहे, त्याच्या रिलेटेड कॉलर फ्रिक्शन म्हणजे काय, ओव्हरकम कॉलर फ्रिक्शन म्हणजे काय ते तुम्हाला डेफिनेशन लिहिणं नाही का महत्त्वाचं आहे। ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरकम द कॉलर फ्रिक्शन इज गिवन बाय, म्हणजे कॉलर फ्रिक्शनचा जो काही ओव्हरकम असतो त्यासाठी लागणारी गोष्ट कुठली आहे, जो टीसी आहे दॅट इज द टॉर्क फॉर द कॉलर। टी म्हणजे काय, टॉर्क आहे। ओके, टी म्हणजे काय टॉर्क आणि सी म्हणजे फॉर कॉलर साठी। ओके, तो कॉलर साठी जो कॉलर फ्रिक्शन साठी आहे तो काय आहे 2/3 म्यू सी दॅट इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ द कॉलर इनटू W इनटू R0 raised to 3 minus RI raised to 3 divided by R0 raised to square minus RI raised to square। आता R0 आणि RI काय आहे, तर R0 म्हणजे काय आहे दॅट इज द आउटर रेडियस। ओके, देन आफ्टर दॅट RI काय आहे, RI म्हणजे तुमचा असलेला आहे इनर रेडियस, म्हणजे जो सुद्धा तुमचा कॉलर आहे समजा, तर त्या कॉलरचा जो काही आउटर रेडियस आहे आणि इनर रेडियस आहे तो तुम्हाला नाही का त्याच्यासाठी घ्यायचा आहे। वरती काय आहे रेज टू 3 आहे, रेज टू 2 आहे, हे कोणासाठी आहे युनिफॉर्म थेअरीसाठी, म्हणजे जो काही ऍक्युरेट तुमची युनिफॉर्म थेअरी आहे त्याच्यासाठी आहे। ओके, त्यानंतर दुसरं काय आहे टीसी दॅट इज टॉर्क फॉर द कॉलर दॅट इज 1/2 म्यू सी इनटू W। म्यू सी अगेन कॉलर फ्रिक्शन, म्यू म्हणजे काय म्यू सी दॅट इज कॉलर फ्रिक्शन ऑफ कॉलर। ओके, ऑफ कॉलर साठी आहे बेसिकली। R0 काय आउटर रेडियस, RI काय इनर रेडियस। ओके, सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। देन 1/2 इनटू R0 प्लस RI दॅट इज द आउटर रेडियस प्लस इनर रेडियस, इट इज द युनिफॉर्म वेअर थेअरी। युनिफॉर्म वेअर थेअरी वरती हा डिराइव्ह केलेला आहे। ओके, आपल्याला याचं डेरिवेशन नाही करायचं आहे, फक्त दोन डेरिवेशनचे फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू दॅट थेअरी, आपण ते सिंपली लिहिलेलं आणि त्याला कंपेअर केलं। आता जनरल फॉर्म्युला काय असतो आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला टॉर्क असतो, टॉर्क फॉर कॉलर फ्रिक्शन इज नथिंग बट कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ द कॉलर इनटू W इनटू Rn। Rn इज द मीन रेडियस। मीन रेडियस म्हणजे काय, मीन घ्यायचं आहे आपल्याला, तर या केस मध्ये आउटर आणि इनरचा रेज टू 3/2 आहे, इकडे काय आउटर प्लस इनर आहे, म्हणजे तो काय झाला मीन झाला। आता बाय युजिंग इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला हे दोन इक्वेशन नंबर 1 2 काय करायचे कंपेअर करायचं। सो बाय कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 and 2 दॅट इज द युनिफॉर्म थेअरी आणि युनिफॉर्म वेअर थेअरी साठीचा टॉर्क आहे कॉलर साठी, इट शो और कॅल्क्युलेट द कॉलर फ्रिक्शन टॉर्क फॉर द टीसी। म्हणजे टीसी फाइंड आउट करण्यासाठी हे दोन कंपेअर करून आपण काय करतोय टीसी फाइंड आउट करतोय। म्हणजेच काय, तर ओव्हरकम कॉलर फ्रिक्शन साठी काय करतोय आपण, हा आपला टॉर्कचा एक्सप्रेशन आहे जो आपण डिराइव्ह करतो, आणि एवढं तुम्हाला पेपर मध्ये लिहायचंय 5 ते 6 मार्कासाठी, आणि डेफिनेशन लिहायचंय। खूप सोपं आणि इझी आहे, तर एवढं टॉपिक तुम्हाला करायचं आहे। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ट्राय करू आपण युनिट नंबर 4, 5, 6 वरचे न्यूमेरिकल। ह्या व्हिडिओ मध्ये युनिट नंबर आपला काय होतोय 3 कंप्लीट होतोय। न्यूमेरिकल आपण त्याच्यावरती 1-2 घेतलेला आहे वेगवेगळ्या टाइपचे, आणि त्यातले थेअरी IMP घेतलेला आहे, म्हणजे युनिट नंबर 3 आपला इथे कंप्लीट झालेला आहे। ओके, सो थँक्यू।